माऊली, कुंडली किंवा भविष्य याच्यावर तुझा विश्वास आहे? आता या कुंडलीवरून आठवलं की या कुंडलीमध्ये बरेच ग्रह असे शड्डू ठोकून बसलेले असतात, पण शनी ग्रह मात्र आपल्यापासून शक्य तितका लांब असावा अशी प्रार्थना आपण करत असतो. निंदकाचे घर असावे शेजारी हे जरी खरं असलं तरी या शनीची कृपाही नको आणि अवकृपाही नको असंच सर्वांना वाटत असतं. तत्वनिष्ठ न्यायदेवता अशी त्यांची ओळख आहे. ते सर्वांना समान पारड्यात ठेवतात आणि न्याय करतात. अशा वंदनीय पण काहीशा अप्रिय असलेल्या शनिदेवांची नक्की कथा काय आहे? कसा झाला त्यांचा जन्म? अनेक वर्षापूर्वी मंडळी, सूर्यदेवांची पत्नी जी संध्या, ती आपल्या 2 पुत्रांसह घर सोडून माहेरी निघून गेली आणि त्यामुळे सूर्यदेवांचा अहंकार दुखावला गेला होता. सारे काही असह्य होते आहे. या संपूर्ण सृष्टीचा कर्ता, करविता, त्यांना प्राण देणारा, ऊर्जा देणारा मी सूर्यदेव आणि माझी पत्नी हे असे वर्तन करते. आता आपणच सांगा विश्वकर्मा, आम्ही कसे वागावे? माझ्या या दाहाचा तिला इतका त्रास होतो की आता माझ्यासोबत वास्तव्य करावेसे देखील तिला वाटत नाही. असे असेल तर मी अंतिमतः हेच सांगू इच्छितो की तिने सदा सर्व काळ येथेच माहेरी वास्तव्य करावे. सूर्यदेव, असे अंतिम टोक गाठू नका. मग आम्ही काय करावे अशी आपली अपेक्षा? अखंड सृष्टी आमच्यामुळे प्रकाशमान होते, ऊर्जा मिळवते आणि आमची पत्नी सांगते की आम्ही त्या तेजाचा त्याग करावा आणि हे बोलण्याचा तिला पश्चाताप देखील होत नाही. सूर्यदेव, संध्या, तुला हे विसरून कसे चालेल की तू ज्यांच्याशी विवाह केलेला आहेस ते सूर्यदेव आहेत. त्यांचे तेज हीच त्यांची खरी ओळख आहे. पिताश्री, मला सारे काही मान्य आणि मी सूर्यदेवांचा आदर देखील करते, परंतु त्यांची हीच ऊर्जा आणि हाच दाह मला असह्य होतो आहे. बघा, ह्या वेदना असह्य झाल्या म्हणून मी आपल्या घरी आले. म्हणजे जे आमचे कर्तृत्व आहे त्याचा तुला त्रास होतो. एकच सांगतो, या तेजोमय सूर्यमंडळात जिथे सारे काही माझ्यामुळे अर्थपूर्ण आहे, तिथे तुझ्यासारख्या स्त्रीला काहीही स्थान नाही. नाही सूर्यदेव, तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. आपण काहीतरी मार्ग निश्चित काढू. नाही, जिथे माझ्या शक्तीचा मान ठेवला जात नाही तिथे मी एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. आता संध्याने तिचा कमकुवतपणा कुरवाळत येथेच माहेरी वास्तव्य करावे, अन्यथा आपल्या पतीच्या गौरवात धन्यता मानावी. येतो मी. सूर्यदेव, सूर्यदेव! माझे ऐकून तर घ्या पिताश्री. काही एक ऐकायचं नाही. तुमचे सारे आरोप मी आनंदाने स्वीकारेन आणि त्यासाठी शिक्षाही भोगेन, परंतु एकदा माझ्याकडे पित्याच्या भूमिकेतून बघा. माझे होणारे हाल बघून तुम्हाला काहीच वाटत नाही? आणि मी त्यांना त्यांच्या शक्तीचा त्याग करा असं म्हणत नाही, परंतु त्यांनी स्वगृही तरी निदान शीतलता धारण करावी. पिताश्री, आपण देवांसाठी शस्त्र निर्माण करता, परंतु त्याचा वापर घरी नाही करत. हीच
अपेक्षा मी सहचारिणी म्हणून केली तर त्यात वावगे ते काय? मला कळतंय, पण संपूर्ण ग्रहमाले शोभेल असा प्रखर आणि तेजस्वी जावई आहे आपला. परंतु स्वामी, आपल्याला हे विसरून कसे चालेल की ती आपल्याप्रमाणे सामान्य आहे. ज्या सूर्यदेवांमुळे एका कळीचे पुष्प होते, त्याच सूर्यदेवांच्या प्रखरतेमुळे ते पुष्प जळूनही जाते. पुत्री, तुला इतकेच सांगायचंय की विवाह पश्चात श्वशुर गृह हे स्त्रीचे घर असते. आणि तू जर अशी पित्याच्या घरी सतत राहिलीस तर न ते तुझ्यासाठी योग्य असेल न तुझ्या पुत्रांसाठी. खूप गुणकारी औषधी आहे, चंदनयुक्त आहे. याची शीतलता तुला नक्कीच उपयोगी ठरेल. माते, आताशा ह्या व्रणांचा दाह मला जाणवत देखील नाही. इतके ते सहन करण्याची सवय झाली आहे. किती तेजस्वी आहे. यमी, काय आहे तिकडे? आपल्याकडे अशी शस्त्रे का नाही? एवढे कळत नाही. आपल्या पिताश्रीकडे अशी शक्ती आहे, त्याच्या पुढे कुठलेही शस्त्र सहज गळून पडते. चल आपण ते पाहूया. माते, कधी असे वाटते की आपल्या ह्या अवस्थेपायी मुलांना त्यांच्या पिताश्रींपासून लांब राहावे लागते आहे. त्यात त्यांचा काय दोष आहे? पुत्री, असा स्वतःला दोष देऊ नकोस. निदान एक चांगले आहे की या पुत्रांमध्ये सूर्यदेवांचा अंश आहे, म्हणून त्यांना सूर्यदेवांचा दाह तरी जाणवत नाही. त्याबद्दल विधात्याचे आभार मानावे ते कमीच. माते, तुला खरंच सांगते, सूर्यदेव माझ्यासाठी प्राण आहेत, परंतु त्यांना माझ्या वेदनांचे मूल का लक्षात येत नाही? रडू नकोस पुत्री. कठीण काळ आहे. भगवंताची आराधना कर. हे दिवस सरतील. तुम्ही ज्या दर्जाच्या शस्त्रांची मागणी करीत आहात आणि ज्या संख्येनं मागता आहात ते पाहता इतक्या त्वरित त्याची पूर्तता होणे अशक्यप्राय आहे. नवीन शस्त्रे अभ्यासपूर्वक तयार करावी लागतील. इकडे या. तुम्हा दोघांनाही एकच शस्त्र हवे आहे? बर बर, शांत व्हा. माते, मी माझ्या मनातले सारे काही सांगितले तरी पिताश्रींनी हे असे का केले? सूर्यदेव यांना बोलावणे धाडले. हे व्रण अजून भरले देखील नाहीयेत. संध्या, त्यांचे काय चुकले यात? 1 मास झाला अजून आपली पुत्री येथे आहे, हे उचित नाही. म्हणून त्यांनी सूर्यदेवांना बोलावणे पाठवले. परंतु त्यांनी मला काहीच का कल्पना दिली नाही ह्याविषयी. माझ्याविषयी त्यांना काहीच का वाटत नाही माते? असे नाही संध्या. ते काही नाही, मीच जाऊन त्यांना विचारणा करते. मला हे मान्य नाही. काय आहे? तुम्हा दोघांनाही एकच शस्त्र हवे होते ना? होय. परंतु ह्याने काय होणार? ते आता बघायचे आहे. जेव्हा देव आणि दानव यांच्यातला संघर्ष विकोपात जाईल त्यावेळी शस्त्रांची कमतरता निर्माण होईल व तेव्हा सर्वाधिक उपयुक्त असे द्रव्य शस्त्र मी निर्माण केलेले आहे. हे शस्त्र इथे आहे.
याची सावली आपल्याला दिसते. आता या सावलीवर मी या द्रव्याचे काही थेंब टाकीन. म्हणजे ज्या शस्त्रांच्या सावलीवर ते थेंब पडतील तिथे दुसरे शस्त्र निर्माण होईल. होय, या द्रव्याची तेवढी क्षमता आहे. सांभाळून जा, खेळा. पिताश्री, आपल्या ह्या चमत्कारामुळे मला का कुणास ठाऊक असे वाटू लागले की या अद्भुत द्रव्यामुळे मला माझ्या समस्येवर उत्तर सापडले आहे. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही येथे? देवी, आपल्या पिताश्रींनी जो पराक्रम केला आहे त्याची चर्चा केवळ देवलोकातच नाही तर सर्वत्र पसरली आहे. आणि म्हणून त्यांची भेट घ्यायची म्हणून मी इथे आलो होतो. पण देवी, आपण इथे काय करत आहात? विचार करत होते की माझ्या समस्येवर देखील हाच उपाय ठरला तर मला त्याचा अधिक आनंद होईल. आपली समस्या काय आहे हे मी जाणतो. आणि त्या समस्येवर मात करण्यासाठी जे शस्त्र लागते ते देखील तुमच्या हातातच आहे. म्हणजे भगवंताची आराधना करणे हेच आवश्यक आहे. देवी, आपण करताय ती प्रार्थना आणि मी म्हणतोय ती तपश्चर्या. आपण तप करावे आणि श्री महादेवांना प्रसन्न करावे जेणेकरून आपणास इप्सित वर मिळेल. हा एकमेव मार्ग मला दिसतो. हे अशक्य आहे. जर सूर्यदेवांना हे समजले की त्यांच्या तेजापासून रक्षण व्हावे म्हणून मी श्री महादेवांची तपश्चर्या करते आहे तर त्यांचा क्रोध विकोपाला जाईल. देवी, या कार्यामध्ये अडचणी निश्चित येतील पण इच्छा असेल तर मार्ग नक्की दिसेल. या द्रव्याच्या चमत्काराचा अनुभव जो आपण घेतलात तो आपल्या बाबतीतही नक्की होईल. म्हणजे असे मला वाटते. आता मला निघायला हवे. आपल्या पिताश्रींची भेट देखील घ्यावयाची आहे. नारायण नारायण. संध्या, पुत्री तू इथे? आणि ही कुपी? तू विषप्रयोग करत होतीस? नाही माते, हे विष नाही, तुझ्या पुत्रीच्या सुखी आयुष्याची कुपी आहे ही. माते, हे बघ, ही तलवार बघ. आणि ही तलवार
जी तुझ्या हातात आहे ती खरी तलवार आहे आणि ही तिची प्रतिकृती जी तयार झालीये ह्या मूळ तलवारीच्या सावलीपासून आणि ह्या द्रव्यापासून। माते, हा चमत्कार मी साक्षात माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे। आता तूच सांग, ह्यातली मूळ तलवार कोणती आणि प्रतिकृती कोणती? तुला तरी ओळखता येते आहे का? असेल देखील, पण तू हे द्रव्य हातात का घेतले आहेस? कसं सांगू माते तुला? देवर्षी नारद म्हणाले की श्री महादेवांची तपश्चर्या कर, परंतु तो मार्ग किती खडतर आहे हे मला माहित आहे आणि त्यासाठी लागणारा कालखंड पाहता मला माझ्या मुलांकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे लागेल, जे मला शक्य नाही। शिवाय सूर्यदेवांच्या कोपाला सामोरे जावे लागेल आणि त्यांनी क्रोधित होऊन दुसरा विवाह करण्याचे योजले तर ते मला सहन होणार नाही। त्यापेक्षा मी ह्या चमत्काराचा अवलंब केला तर सारे काही साध्य होईल। मी ह्या द्रव्यातून माझी प्रतिकृती तयार करेन, जी माझ्या मुलांचा सांभाळ करेल आणि त्या काळात मी श्री महादेवांची आराधना करू शकेन आणि मला हवा तो वर प्राप्त करेन। मग माते सारे काही सुरळीत होईल। तुझी मती तर गुंग नाही ना झाली? ही सूर्यदेव यांच्या प्रती प्रतारणा असेल। ती प्रतारणा होऊ नये म्हणूनच मी हा मार्ग अवलंबला आहे माते। माझी सावली जिवंत झाली तर तुझ्या पुत्रीचा तिचा संसार उद्ध्वस्त होणार नाही, तिची लेकरे अनाथ होणार नाहीत। माते, नाईलाजाने मला हे धाडस करावे लागेल। कोण जाणे, श्री महादेवांनीच मला हा मार्ग सुचवला असेल। दैव काय आणि कशा प्रकारे आपली परीक्षा घेईल काही सांगता येत नाही। संध्या देवीची कुचंबणा आपण पाहिली, त्यातून मार्ग काढण्यासाठी तिने एक उपाय शोधूनही काढला। संध्या देवीचं गुपित आता बाहेर येईल का बघूया पुढील भागात। तोवर उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको।